once more. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर. तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे. हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला फोटोचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नंतर त्याचा रेशो 9.16 हा सिलेक्ट करून फोटोला सेव्ह करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला क्रोमवरती यायचं आहे व तिथे सर्च करायचं आहे पिक्सवर्से AI. नंतर आपल्याला पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करून इथे साइन इन करून घ्यायचं आहे, नाहीतर आपला व्हिडिओ डाउनलोड होणार नाही. नंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व तिथे एनिथिंग टू रोबोट येईल, तिथे क्लिक करून आपल्याला आपल्या बाईकचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. थोडा वेळ लोड घेईल, नंतर आपला व्हिडिओ जनरेट होईल. नंतर डाउनलोडच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कॅपकट ओपन करायचा आहे व आपला बाईकचा साधा व्हिडिओ ॲड करायचा आहे. नंतर ऑडिओवरती क्लिक करून आपलं सॉन्ग ॲड करायचं आहे. नंतर जिथून बीट सुरू होते तिथे आपल्याला यायचं आहे व आपल्या व्हिडिओचा पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर आपण क्रिएट केलेला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. नंतर त्याला झूम करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला वेबसाईटचं नाव दिसणार नाही. नंतर स्पीडवरती क्लिक करून त्याची स्पीड 2x करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला शेवटला यायचं आहे व क्लिपला सिलेक्ट करा व फ्रीजच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्या क्लिपला फ्रीज करून घ्या. नंतर जेवढ्या आपल्या ऑडिओची लेंथ आहे तेवढीच आपल्याला फोटोची लेंथही वाढवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पहिल्या ट्रान्झिशनवरती यायचं आहे व ट्रान्झिशनवरती क्लिक करून मिक्स इफेक्ट द्यायचा आहे व त्याची लेंथ 1.0 सेकंद करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला फ्रीज केलेल्या फोटोकडे यायचं आहे. नंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टमध्ये जा व ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट सिलेक्ट करा. नंतर त्याला ॲडजस्ट करून घ्या. जेवढी व्हिडिओची लेंथ आहे तेवढीच आपल्या इफेक्टची लेंथ वाढवून घ्या. नंतर ओव्हरलेवरती टॅप करून मी जो तुम्हाला इमोजी दिला आहे तो ॲड करा. व रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती जाऊन क्रोमा की सिलेक्ट करा व त्याच्यामध्ये ब्लॅक कलर सिलेक्ट करा. नंतर इमोजी ॲडजस्ट करून घ्या व त्याची लेंथही व्हिडिओची लेंथ एवढी वाढवून घ्या. नंतर रिझोल्यूशन व फ्रेम रेट वाढवून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.